हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अत्यंत प्रभावी व खूप सोपी अशी फक्त 3 दिवसांची ही सेवा आहे आणि या सेवेमुळे तुमची कोणती इच्छा 100% पूर्ण होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल. बघा, आज आपल्याकडे सर्व काही आहे. चांगले घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे. पण एका गोष्टीची कमतरता आपल्याला जाणवते, ती म्हणजे मानसिक शांतता. पैसा तर खूप आहे, पण तो कष्टाने कमवलेला पैसा आज व्याधी आणि औषधांवर खर्च होतोय. मनात एक भीती आहे. सतत चिडचिड आणि वादविवादाने घर विखुरले जातं. कधी स्वतःचे आजारपण, तर कधी घरातल्यांची चिंता आणि यातच भर पडते ती अपमृत्यूच्या भयाची. पण नक्की कुठे चुकतोय आपण आणि या चक्रातून बाहेर पडण्याच्या मार्गासाठी अतिशय साधी आणि अतिशय प्रभावी आणि उच्च कोटीची सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आपल्याला करायची. ती म्हणजे कोणती? तर ती म्हणजे आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आता अनुष्ठान करायचं म्हटलं तर अनेकांना वाटतं की आपल्याला 51 दिवसाचं, 108 दिवसाचं किंवा 3 महिन्यांचं, 6 महिन्यांचं, 9 महिन्यांचं, 1 वर्षाचं अनुष्ठान करावं लागतं. पण आजकालच्या या धावपळीच्या युगामध्ये एवढा वेळ करणं अनुष्ठान शक्य नाही. कारण आपण जी ही सेवा करतो त्या सेवेला नियम आहेत. तुम्ही कोणतीही सेवा करा, पण तुम्ही जर नियम पाळले नाही तर या सेवेचं तुम्हाला फळ मिळत नाही. आणि बघा, तारक म्हणजे तारून नेणारा. तारक मंत्र म्हणजे एका अर्थाने संकटातून वाचवणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हणल्यामुळे मनातील सर्व चिंता, वेदना दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, आनंद येतो. तारक मंत्राच्या सामर्थ्याचा अनुभव अनेक लाखो भक्तांनी घेतला आहे. त्यांनीच याला जे चमत्कारिक उपाय आहेत ते सुद्धा म्हटलं आहे. आपल्या आयुष्यात ज्या वाईट गोष्टी घडतात त्यापासून सुटका होण्यासाठी, अनेक व्याधींपासून सुटका मिळवण्यासाठी आपण जर रोज न चुकता तारक मंत्राचं पठण केलं, अनुष्ठान केलं तर आपल्या जीवनातील अनेक वाईट गोष्टी निघून जातील. आपल्याला सर्व व्याधीतून मुक्तता मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडून येईल. बघा, स्वामींचा तारक मंत्र हा खरंच अतिशय प्रभावी आहे. आपल्याला अनेक शारीरिक, मानसिक समस्या असून ज्या जीवनात खूप साऱ्या समस्या असतात. मनुष्य म्हणला की जीवनात समस्या आल्या आणि अडीअडचणी आल्या, मग त्यांना तोंड देण्यासाठी आपण घाबरून जायचं का? तर नाही. आपण जर थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड दिली तर तो त्रास कमी होणार आहे, संपणार नाही. पण जो त्रास आहे तो कमी नक्की होईल आणि कमी होण्यासाठी आपण जीवनामध्ये चांगले बदल घडण्यासाठी आपण थोडीशी त्याला आध्यात्मिक जोड देणं अतिशय गरजेचं आहे. मग ना, आता बघा, अनुष्ठान कसं करायचं? लगेच उठायचं, देवाजवळ बसायचं, तारक मंत्र सुरू करायचा का? तर नाही. आधी सांगितलं, तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करत आहात आणि अनुष्ठान करताना अतिशय महत्त्वाचं आहे अनुष्ठान करणं. मग अनुष्ठान कसं करायचं ते बघा. आपण 3 दिवसाची तारक मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी तुम्हाला रोज एक ठराविक संख्येने, म्हणजे तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 51 वेळेस, 108 वेळेस तुमच्याकडून जसंही शक्य असणार आहे तितक्या वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे. आता मी जे अनुष्ठान करते तर ते 21 वेळा करत असते. माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढ्या वेळेस, म्हणजेच 21 वेळा पूर्ण जेव्हाही अनुष्ठानाला बसते तेव्हा तारक मंत्र म्हणायचे. त्यावेळेस मी 21 वेळा तारक मंत्र म्हणत असते. पण तुम्हाला जितक्या संख्येने तुमच्याकडून होणार तितक्या संख्येने करा, पण शक्यतो 11, 21 याच संख्येने करायचं. मात्र 5, 7 या संख्येमध्ये करू नका. तुम्हाला जर इच्छित फळ मिळायचं असेल तर 11, 21, 51, 108 वेळा तुम्हाला जसाही वेळ आहे तसा वेळेत करायचं. आता सर्वप्रथम आपण ज्या अनुष्ठानाची सुरुवात करणार आहोत, तुम्ही कोणत्याही वारी करू शकता. असं काही वाराचं महत्त्व नाही. अगदी तुम्ही गुरुवारपासून सुद्धा हे अनुष्ठान करू शकता. म्हणजे गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि तुम्ही 3ही दिवसात हे अनुष्ठान तुम्हाला पूर्ण करायचं. आता सर्वप्रथम ज्या दिवशी तुम्ही अनुष्ठानाला सुरुवात करणार त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं.
लवकर उठल्यानंतर तुमचं जे अंगण आहे ते स्वच्छ करायचं, सुंदर अशी छोटीशी सुबक रांगोळी काढायची. त्यानंतर तुमचं स्नान वगैरे झाल्यावर तुम्हाला तुळशीची पूजा करायची, सूर्याला अर्घ्य द्यायचं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दाराला उंबरठ्याला जो आहे आपला त्याला स्वच्छ असेल तरच घर अगदी आपलं प्रसन्न असतं. घरामधील जी निगेटिव्ह एनर्जी असते, आपण जर तो उंबरठा स्वच्छ केला, त्याला हळदीचं लेपन केलं, तर घरात कितीही निगेटिव्ह एनर्जी असू द्या, ती घराच्या बाहेर जाते आणि बाहेरची जी नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्या घरात शिरत नाही. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला उंबरठा स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे. हळदीचं लेपन शक्य असेल तर हळदीचं लेपन तुम्हाला करायचं. त्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही 3 दिवसांचं अनुष्ठान करणार, तर मग अनुष्ठान करणार असाल तर संकल्प आलाच, कारण संकल्पयुक्त सेवा करायची आणि ती 3 दिवसांमध्ये आपल्याला पूर्ण करायची. मग आता तुम्हाला स्वच्छ कपडे घालून आपली जी देवपूजा आहे ती करून घ्यायची. श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल तर अभिषेक करा, फोटो असेल तर पुसून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला नसेल तरी चालेल, देवाजवळ बसायचं आणि आपली पूर्ण पूजा संपवून घ्यायची. आपल्याला तेलाचा दिवा, तुपाचा दिवा तुम्ही जोही लावता तो लावायचा आहे, धूपदीप लावायचा. त्यानंतर तामण घ्यायचं आहे आणि आपल्याला उजव्या हातामध्ये एक पळी घ्यायची, त्यात पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अक्षदा, हळद, कुंकू टाकायचं, एक फूल टाकायचं आणि स्वतःचं संपूर्ण नाव, त्यानंतर जी सेवा तुम्ही कोणत्या व्याधीतून मुक्त होण्यासाठी किंवा कोणत्या आणखी दुसऱ्या समस्येसाठी, वादविवाद आहेत, काही भांडणं आहेत, ती तर दूर होण्यासाठी करत आहात, त्यासाठी मी 21 वेळा रोज तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. आता तारक मंत्राचं अनुष्ठान करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यानंतर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं आहे, त्यानंतर आपण आपल्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं, तामणात सोडून द्यायचं. त्यानंतर हात पुसून घ्यायचा, हात जोडायचं आणि स्वामी समर्थ महाराजांना सांगायचं, महाराज माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ द्या, मी तुमचं 3 दिवसाचं अनुष्ठान करणार आहे असं सांगायचं आणि हात जोडायचं. त्यानंतर तुम्ही अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी ज्या वेळेला करणार आहात त्याच वेळेला तुम्हाला कंटिन्यू 3 दिवस करायचं. म्हणजे जर तुम्ही सकाळी करणार तर 3 दिवस सकाळी करा, तर तुम्ही 3 दिवस संध्याकाळी करणार असं तर संध्याकाळी, म्हणजे सूर्यास्तानंतर अगदी दिवे लागणीच्या वेळेस 3 दिवस संध्येला करणार असाल त्यावेळेस तुम्ही करू शकता. तुम्हाला जसा वेळ शक्य आहे. आता धावपळीच्या युगामध्ये अनेक जण वर्किंग आहे, ते वर्किंग किंवा कामानिमित्त तुम्हाला वेळ भेटत नाही, तर तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही त्यावेळेस करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला अनुष्ठान करायचं आहे, तर तुम्ही आधीच सांगितलं मी 21 वेळा, 51 वेळा, 11 वेळा तुम्हाला जेही शक्य असेल, शक्यतो 21 वेळाच तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आता तारक मंत्र म्हणायचा मग लगेच म्हणायला सुरुवात करायची का, तर नाही. आपल्याला एक तांब्याचा छोटा ग्लास घ्यायचा, खाली एक स्टीलची किंवा पितळेची, तांब्याची प्लेट घ्यायची, प्लॅस्टिकचा कशाचाही वापर करू नका. त्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती लावायची, अगरबत्तीची उदी आहे ती एखाद्या प्लेटमध्ये पडेल याची तुम्हाला काळजी घ्यायची. पूर्ण पाण्यात आपण टाकू शकत नाही, कारण आजकालच्या ज्या अगरबत्त्या आहेत त्या केमिकल असतात, त्यामध्ये त्या केमिकलमुळे आपल्याला घशाला ॲलर्जी होऊ शकते. त्यानंतर आपली मध्यंतरची अगरबत्ती जी आहे तर ती संपली तर परत तुम्ही अगरबत्ती लावू शकता आणि ज्याची जी उदी आहे ती प्लेटमध्ये पडेल त्याची विशेष काळजी घ्या. त्यानंतर आपण जी खाली छोटी प्लेट आहे तर ते ठेवायची, त्यावर आपण जो ग्लास आहे तर तो ठेवायचा आणि नंतर आपण उजवा हात जो आहे तो त्या पाण्यामध्ये भरलेल्या ग्लासावर ठेवायचा. उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला तारक मंत्र स्वामी महाराजांचे नामस्मरण करायचे. हे स्वामी महाराज, मी माझं अनुष्ठान जे आहे तर ते सुरू करत आहे. अनुष्ठानात तुम्ही 3 दिवसाचं पूर्ण करून घ्या असं म्हणून आपल्याला 21 वेळा तारक मंत्र म्हणायचा. आता तुम्हाला
येत असेल अतिशय उत्तम, नसेल येत तर आपण गुगलवर PDF भेटते तर ती वाचू शकता. वाचायला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावू शकता, श्रवण देखील करू शकता. बघा आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक समस्या आहेत. समस्या एक नाही, मनुष्य म्हटल्यानंतर खूप समस्या येतात, असंख्य समस्या असतात. मग त्या सोडवण्यासाठी जर आपण अतिशय प्रभावी आणि महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा केली तर निश्चित याचं फळ आपल्याला मिळतं. मग त्यानंतर आता घरामध्ये आपण जे तीर्थ केलं ते 21 वेळा तारक मंत्राचं अनुष्ठान केलं. आता हे ते तीर्थ आपल्याला घरातल्या प्रत्येक व्यक्तीला द्यायचं. पण आता प्रत्येक व्यक्ती ही तीर्थ घेईल असं नाही, तर तुम्हाला काहीतरी युक्ती आहे तर ती लावायची आणि त्या युक्तीने ते तीर्थ द्यायचं आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मी आधीच सांगितलं की तुम्हाला देवाच्या समोर बसायचं आहे. मग देवाच्या समोरच का बसायचं आहे, तर बघा आपण 3 दिवशी तारक मंत्राचं अनुष्ठान करणार आहोत. म्हणजेच स्वामी समर्थ महाराजांची अतिशय दिव्य शक्ती या तारक मंत्रामध्ये आहे. मग या एकाच जागेवर बसून आपल्याला 3 दिवस अनुष्ठान करायचं. पण पहिल्या दिवशी आपण ज्या जागेवर बसलो त्याच जागेवर आपल्याला कंटिन्यू 2 दिवस बसायचं. म्हणजे आपल्याला हे तारक मंत्राचं अनुष्ठान आहे याचं फळ लवकरात लवकर भेटतं. आता त्यानंतर काही नियम आहेत तर ते हे नियम कोणते जाणून घेऊ. जेव्हा आपण तारक मंत्राचं पठण करणार आहात तेव्हा चुकूनही हलू नका, मध्ये कुणाशी बोलू नका, कारण तुम्ही अनुष्ठान करणार आहात. जो मोबाईल आहे तो सायलेंट करून ठेवा. कोणाचा अर्जंट कॉल असेल तर आपण त्याला बॅक कॉल करू शकतो. आजकाल सर्वांकडे बॅलन्स आहे, त्यामुळे चुकूनही कोणाला फोन जर आला तर तो उचलू नका. जो तारक मंत्र म्हणत असाल तो अगदी मोठ्या मोठ्याने म्हणू नका. तुम्हाला आवाज येईल इतकंच या आवाजात तुम्हाला म्हणायचं. असं जर आपण म्हटलं तर आपलं जे लक्ष आहे ते दुसरीकडे जाणार नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अनुष्ठान दरम्यान तुम्हाला सात्विक आहार घ्यायचा. त्याचबरोबर इतर धार्मिक कार्यक्रम जे आहे त्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं परान्न घ्यायचं नाही. सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार करू नका. बघा जर घरात ऐकत नाही, पतीला, सासऱ्याला, मुलांना लागतं तर तुम्ही करून देऊ शकता, काही हरकत नाही. पण तुम्हाला मांसाहार जो आहे तो वर्ज्य करायचा आहे, याची विशेष काळजी घ्या. जर ही सेवा पुरुष करत असतील तर तुम्हाला मद्यपान करणं देखील चालणार नाही, याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची. आणि 3 दिवस दाढी कटिंगसुद्धा करायची नाही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्रवास करू शकता का, तर प्रवास तुम्ही करू शकता. आता बाहेरगावी आहोत तर खाण्याची अडचण आहे, तुम्ही तिथे पैसे देऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता. आपण कोणती वस्तू खरेदी करून खात असाल तर तुम्हाला हे चालणार आहे. पण कुणाच्या घरचं अगदी आपण मोफत अन्न असेल तर ते घ्यायचं टाळायचं आहे. 3 दिवसाच्या अनुष्ठानामध्ये तुम्हाला ही विशेष काळजी घ्यायची. त्यासोबत तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. जे पलंग आहे त्यावर तुम्हाला झोपायचं नाही. तुम्ही अगदी चटई वगैरे घेऊ शकता झोपण्यासाठी. तारक मंत्राचं अनुष्ठान करताना अनेक अडचणी येणार आहेत. काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती तुम्हाला करू देणार नाही, किंवा स्वतःचं मन आहे की नको हे केल्यास असं होईल तसं होईल. का तुम्हाला तुमच्या मनावर ठाम राहायचं आहे आणि तुम्हाला तुमची जी सेवा आहे ती पूर्ण करायची. आता किती अडचणी आल्या तरी तुम्हाला ही जी 3 दिवसांचं अनुष्ठान पूर्ण करायचं. आणि खरंच सांगते बघा तुमच्या अनेक समस्या दूर होणार आहेत. 3 दिवसाचं अनुष्ठान काही मोठं नाही, अगदी मनोभावे आणि श्रद्धेने तुम्हाला हे करायचं. त्यासोबत तुम्ही जी समाप्ती आहे ती तुम्हाला 3ऱ्या दिवशी करू शकता. मग शक्य असेल तर अगदी एखादे सवाष्णी किंवा ब्राह्मण तुम्ही जेवू घालू शकता. शक्य नसेल तर तुम्ही गरजूंना अन्नदान करू शकता. शक्य असेल तर तुमच्या आजूबाजूला स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, तिथे जाऊन तुम्ही काही अन्नदान करू शकता. असं काही नाही, तुम्हाला जसं शक्य असेल तसं तुम्ही करू शकता. त्यासोबत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही तारक मंत्राचं जे अनुष्ठान आहे ते केलेलं तर अगदी पूर्ण गावाला सांगायचं आहे का
की मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं आहे, मी 3 दिवसाचं अनुष्ठान केलं आहे, असं नाही. आपण जी ही सेवा करतो ती सेवा फक्त महाराजांच्या चरणी रुजू करायची. त्याला आपण सेवा सांगत बसायची नाही. कुणाच्या अडचणी असतील तर तुम्ही त्यांना सांगू शकता की तारक मंत्राचे 3 दिवसाचं अनुष्ठान आहे, तर तू असं असं अनुष्ठान कर. पण मी केलं, मी करते असं कुणाला सांगू नका. आणि ही सेवा कधीही आपल्याला फळ मिळत नाही जर तुम्ही सांगितलं तर. सेवा अगदी पाण्यासारखी असते. आपण हातात पाणी घेतलं की कसं पाणी निघून जातं, तसंच आपण कुणाला सांगितलेली सेवा, अशीच सेवा केली तशी सेवा आपल्या हातून पाण्यासारखी निघून जाते. त्यामुळे तुम्ही त्यांना फक्त सजेस्ट करू शकता, अगदी सांगू शकता अशी सेवा आहे, तू करू शकतो. पण मी केली, मला फरक पडला, ठीक आहे. फरक पडला सांगू शकता, पण मी केली असं कधी कोणाला सांगू नका. कारण झालेली सेवा ही आपण फक्त आपल्या महाराजांमध्ये असणं आणि आपल्यामध्ये असणं गरजेचं, तरच त्याचं निश्चित फळ आपल्याला मिळतं. आता तारक मंत्र जे आहे त्याचे काय फायदे आहेत का? तर हो, तुम्हाला तारक मंत्राने आपल्या मनात जी भीती आहे तर ती भीती नष्ट होते. त्यासोबत महाराज आपल्यासोबत आहेत, त्यांच्या शक्तीची जाणीव होते. आपल्या जीवनात एखादं काम आहे तर ते पूर्ण होत नाही. आणि आपण जर तो तारक मंत्र 21 वेळा किंवा 3 वेळा अनुष्ठान केलं तर आपल्याला या मंत्राच्या पठणाने आपली जी कामं अपूर्ण राहिलेली आहेत ती पूर्ण होतात आणि आपल्या मनोकामना ज्या आहेत त्यासुद्धा लवकर पूर्ण होतात. अशाच बघा श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्राचं जर आपण पठण केलं तर आपल्याला आयुष्यात कशाची कमतरता भासत नाही. उलट यासोबत फायदेच मिळत असतात. त्यासोबत तारक मंत्राच्या पठणाने आपल्याला मृत्यूचे भय अजिबात वाटत नाही. अपमृत्यूपासून आपलं रक्षण होतं. सगळ्यात महत्त्वाचं, आपण जेव्हाही सेवा करणार आहात तेव्हा स्वामींवर अतूट विश्वास ठेवा. स्वामी महाराज सगळं आपल्या मनासारखं करतील. कारण तुम्ही कोणतीही सेवा करा त्याचं फळ तुम्हाला महाराज तुमची योग्य वेळ आल्यावर नक्कीच देणार आहेत. मी खूप सेवा केली, मला फरक पडला नाही असं किंतु परंतु मनात ठेवू नका आणि तशी सेवा करू नका. सेवा अगदी कोणतीही करा, पण मनोभावे करा. आपल्या प्रारब्धामध्ये सेवेचा बँक बॅलन्स वाढवा. त्या सेवेचं फळ आपल्याला आयुष्यात कधी ना कधी कुठून ना कुठून महाराज देतच असतात. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ.